नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आपल्याकडे एक म्हण प्रचलित आहे, कर भला सो हो भला. म्हणजे तुम्ही कुणाचं भलं केलं तर तुमचं सुद्धा भलंच होईल. पण खरंच आजच्या या कलियुगामध्ये या म्हणीला तसा काही अर्थ उरलाय का? अशाच एका मुलाची, एका होतकरू खेळाडूची गोष्ट आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्याचा चांगुलपणाच दुर्दैवानं त्याला फार वाईट पद्धतीनं नडला. स्वतःच्या भल्याचं सोडावं, पण इतरांच्या भल्यासाठी निस्वार्थीपणे काम करणाऱ्या माणसाच्या या कामाची दखल सुद्धा कोणी घेत नाही. उलट अशाच व्यक्तींच्या वाट्याला हाल अपेष्टा आणि त्रास येतात. पण इथे काहीतरी विचित्र आणि भयानक घडलं. एका होतकरू कबड्डीपटूच्या बाबतीमध्ये काय घडलं, चला बघूया. गुड मॉर्निंग आई. मॉर्निंग. अक्षय उठ बाळा, 5 वाजलेत. प्रॅक्टिसला जायचंय ना? तू पटकन आवरून फ्रेश हो. मी तुझ्यासाठी दूध गरम करायला ठेवले आणि बदामाची पावडर पण करून ठेवली आहे. काल संपली होती ना. आणि हो, तुझी प्रॅक्टिस संपत आली ना की मला मेसेज कर, मी अंडी उकडायला ठेवते. आई आई मला कधी कधी वाटतं की नॅशनल टीम सिलेक्शनसाठी माझ्यापेक्षा तू जास्त एक्साइटेड असतेस. कसं असतं बाळा, मुलांच्या यशातच आईबाबांचं यश असतं. तू आवर पटकन, मी दूध गरम करते. हा, आवर. आज प्रॅक्टिस मिस होणार वाटतं. हे नाही नाही हा, असं काही करू नकोस. काहीही झालं तरी प्रॅक्टिस चुकता कामा नाही बघ. अगं आई, मी काय तर पावसात भिजत प्रॅक्टिस करू का? हो, पण घरच्या घरी तर करू शकतोस ना. ते करता येईल. कर मग. सोनू, सोनू ऐक ना. सोनू, अगं तू घाबरतेस का? हे बघ, मी तुझी हेल्प करायला आलो इकडे. ऐक ना, हे पैसे घे. हे बघ सोनू, आपण ठरल्याप्रमाणे करूया आणि तुला काहीही त्रास होणार नाही याची गॅरंटी मी देतो. बरं, ऍटलीस्ट हे पैसे तरी घे. सोनू, सोनू यार, कधी समजणार या मुलीला? गुड मॉर्निंग. अक्षय, अक्षय प्रशांत परत आलाय. लवकर घरी ये ना प्लीज. ये खूप झाले तुझे नाटक. चल पैसे काढ. नाही येत पैसे माझ्याकडे. तुम्ही जा इथून. पैसे नाही आहेत तुझ्याकडे? नवऱ्याची खोटं बोलते तू. कालच पगार झाला असेल ना तुझा आणि आज पैसे संपले. का उडवले तू तुझ्या छाव्यावर? मी कष्ट करून पैसे कमवते आणि तुम्ही दारूवर खर्च करता. नाही, आजपासून तुम्हाला माझ्याकडून 1ही रुपया मिळणार नाही. ये तू काय, तुझा बाप पण पैसे देईल. प्रशांत नाही, प्रशांत पैसे नाही. सोड. प्रशांत पण बॅग सोडा. सोड. प्रशांत बॅग सोडा. प्रशांत, प्रशांत सोड बॅग सोड. प्रशांत. काय तमाशा लावलाय रे? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तू या छाव्याच्या जीवावर उडते ना. एक दिवस छालाच उडवतो की नाही बघ. तू मला उडवणार? मला दम असेल ना एकटा भेट. नाही तुझे हाडं मोडून तुझ्या हातात दिलं ना, नाव अक्षय भोसले लावणार नाही मी. अरे आता जातोय, पण ह्या तुला लय महागात पडणार. चल निघ. ऐक ना बडी, बोल ना बड्डे बॉय. अरे दे मला त्या. तुला अजूनही त्या विषयावरती बोलायचंय? यार तुम्हाला कसं कळत नाहीये यार?
सोनूसाठी जीव तुटतोय माझा. सारखा तिचा तो निरागस चेहरा डोळ्यासमोर येतो. हॅपी बर्थडे माय बॉय. थँक्यू. हा बघ समय आला बघ. ए सम्या ये ब्रो. आलो आलो. ए चांद पास झालं यार. चांद किती आकडशील. चल तर फायनल ऑफर बोल. अरे बोल ना रे. उद्या सकाळपर्यंतचा वेळ देतोय तुला. मी सांगतोय ती ऑफर ऍक्सेप्ट कर. आता बघ उद्या काय करतो मी. ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट, नॅपकिन, बूट याच्यावरनं वाटतं इथे जॉगिंगसाठी किंवा एक्सरसाइजसाठी आला असेल. बघा रे बॉडी चेक करा. मॅडम आजूबाजूला बघा काय क्लूज सापडतात. बॉडी सगळ्यात आधी कोणी बघितली? सर मी काय करत होता तू? सर मी इथे जॉगिंग करत होतो. हा माझा रोजचा रस्ता आहे. तुमच्यापैकी कोणी याला ओळखतं? सर आम्ही याला ओळखत तर नाही, पण हा इथे रोज व्यायाम करायला येतो. सो आमच्यात फक्त हायवलं होतं. सर कोणतंच हत्यार सापडलं नाही. ऍक्सिडेंट असू शकतो. टोल जाऊन पडला असेल. सर मोबाईल सापडलाय. आणि सर हे बघा डोक्याच्या मागच्या बाजूलाही जखम आहे आणि पुढेही. म्हणजे कोणीतरी वार केलेला असू शकतो. सर हाताला बँडेज आहे पण जखम फार ताजी नाहीये. इथे आसपास सीसीटीव्ही पण दिसत नाही कुठे. एक काम करा, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या आणि याचा फोटो सगळीकडे सर्क्युलेट करा. येस सर. सर फोन. हॅलो. साहेब त्या मुलीमुळे झालंय सगळं. तिच्या नवऱ्यानंच मारलंय माझ्या मुलाला. तुम्ही त्याला पकडा आणि शिक्षा करा साहेब. एक मिनिट शांत व्हा. कोणती मुलगी? विदिशा. विदिशा नाव आहे त्या मुलीचं. अक्षयची मैत्रीण आहे. एकदा अक्षय तिला मला भेटण्यासाठी घरी घेऊन आला होता. आई मला अक्षयशी लग्न करायचंय. आता तुम्ही दोघं एकमेकांना पसंत आहात म्हटल्यावर माझी सुद्धा लग्नाला परवानगी आहेच की. अरे पण हिच्या आई वडिलांचं काय? त्यांची परवानगी आहे का? पकड एक मिनिट. मला माहिती तू तुझ्या छाव्याकडे गेले ना. आजकाल तुझे हिंमत लय वाढले. तू ये घरी मग तुला दाखवतो. ये. हॅलो. कुणाचा होता फोन? अरे मी काय विचारतीये?
पण तुम्ही दोघं एवढे टेन्शनमध्ये का दिसताय? अक्षय, खरं सांगा, माझी शपथ आहे तुला. आई, हा. विदिशाच्या नवऱ्याचा फोन होता. काय? अक्षयला सांगितलं नाही की एका लग्न झालेल्या मुलीबरोबर असे संबंध ठेवू नको म्हणून? खूप वेळा सांगितलं साहेब, पण त्या मुलीच्या प्रेमात तो फार आंधळा झाला होता हो. त्या मुलीनं वेडा केलं होतं माझ्या मुलाला, म्हणून नाही ऐकलं त्याने माझं. या विदिशाचे डिटेल्स आहेत तुमच्याकडे, तिच्याविषयी काय सांगू शकता आम्हाला? मला फक्त इतकंच माहितीये, तिचं नाव विदिशा राव आहे आणि ती TMT कॉलनीत राहते. या बाजीराव या. डॅड ऍक्च्युली खरं खरं सांग, तू मारलेस ना त्याला? हा? अरे जे काम आपल्याला जमत नाही त्यात हात कशाला घालायचा? अरे मला सांगितलं असतं ना, असा त्याला एका झटक्यात वेगळा केला असता. अरे हे करण्यामध्ये ना आमचं आयुष्य गेलंय, कळलं का? उगाच राजकारणी लोक आपल्याला मानत नाही. डॅड मी मारलंच नाहीये, मी फक्त त्याला हे अवलाद आमच्या घरामध्ये जन्माला आले काय माहिती. एक तर त्या मुलीचा लफडा, त्याच्यातून मी तुला कसा बसा वाचवलाय, कळलं का? तो अक्षय भोसले, हा, स्टेट लेवलचा कबड्डीपटू, त्याला मरून 2 तास झाले असतील. हे बघ बघ सगळीकडे फोटो व्हायरल होतोय त्याचा. गेला तू आता कायमचा जेलमध्ये जाणार. एक लक्षात ठेव, या पुढे या घरातून तू बाहेर अजिबात जायचं नाही, आणि बाहेर जायचं तू विचार केलास तर तुझं तंगड तोडून तुझ्या हातात देईन. हा, चाल. पवार मॅडम, आम्हाला अक्षय भोसले विषयी तुमच्याकडे काही चौकशी करायची होती. सर, तुम्हाला हवी ती इन्फॉर्मेशन द्यायला तयार आहे, पण सगळ्यात आधी त्या प्रशांतला अरेस्ट करा. त्यांनीच अक्षयचा खून केलाय. काय हो, त्या अक्षयला म्हणे डोक्यावर हाणून कुणीतरी मारलं. काय? अहो हो, समधीकडे लय चर्चा चालली त्याची. अग सरला तुझ्या एक गोष्ट ध्यानात येते का? काय? अगं अक्षय आता आपल्याला कधीच त्रास देणार नाही, इथं येणार बी नाही आणि आपल्या सोनूच्या माग माग बी लागणार नाही. सुटलो ना आपण. अहो अहो, मेलेल्या माणसाविषयी असं बोलतात वय? अगं सरला, तो मेलेल्याचं दुःख बाकीच्या असेलच की, पण तू जर आपला विचार कर. आता आपण आपले सोनू सुखानं राहू, कळतंय का तुला? वय अक्षयच्या सजेशनवरून मी प्रशांतपासून वेगळं व्हायचं ठरवलं, डिवोर्स घ्यायचं ठरलं. ह्या दरम्यान अक्षय नेहमी माझ्यासोबत होता आणि तेव्हाच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. तुमची आणि अक्षयची सगळ्यात शेवटची भेट कधी झाली? काल संध्याकाळी. आम्ही नेहमी जसे भेटतो तसेच भेटलो होतो. हॅलो, तू हे सगळं थांबव, नाही तर तुझं सिलेक्शन आम्ही थांबू. कोण बोलतोय? तुझा बाप. ए, माझं सिलेक्शन कोणीही थांबवू शकत नाही, आणि असल्या पोकळ धमक्यांना मी नाही घाबरत. मला जे करायचंय ना ते मी करणारच, कळलं का? अक्षयला ती धमकी कोणी दिली होती? माहित नाही सर. ठीक आहे, आम्हाला प्रशांतचा फोटो द्या, त्याचा मोबाईल नंबर आणि तो सध्या राहतो कुठे तेही सांगा. नंबर? हा नंबर. हा, हॅलो. विदिशा रावच्या नवऱ्याचे प्रशांत रावचे सगळे डिटेल्स पाठवले, इमिजिएट उचला त्याला.
बोला, अक्षयला का मारलंस? हो साहेब, अक्षयला मी खरंच नाही मारलं. खोटं बोलू नकोस, तुझ्या बायकोने सगळं सांगितलंय आम्हाला. अक्षयला धमकी दिली ना तू? हो साहेब, अक्षयला धमकी दिली होती, पण मी त्याला खरंच नाही मारलं साहेब. 16 जुलैला सकाळी 5:30 ते 6:30च्या मध्ये कुठे होतास तू? घरी होता साहेब, झोपलो होतो. रात्रीची जास्त झाली होती म्हणून. खरंच सांगतोय साहेब, मी अक्षयला नाही मारलं. काय केलं? सुपारी दिली त्याची? अहो साहेब, इथं दारू प्यायला पैसे नाहीयेत, सुपारी कुठून देऊ? मला सांगा, अक्षयला कोणी धमकी वगैरे दिली होती किंवा त्याचं कोणाशी भांडण वगैरे? नाही साहेब, उलट तो सगळ्यांना मदत करायचो. नीट आठवून सांगा, त्याच्या बोलण्यातून कोणाचं नाव घेतलं गेलंय, कोणाचा विशेष उल्लेख झालाय? नाही हो, त्याला कोण कशाला धमकी दे. उलट तो सगळ्यांना मदत करायचा आणि त्याच्या मदत करण्याच्या चांगुलपणाच्या स्वभावामुळेच तर काही लोकांना त्याचं वागणं आवडत नव्हतं. म्हणजे विदिशासारखीच एक मुलगी होती सर, तो तिला मदत करायचा, पण तिच्या मावशीला ते आवडत नव्हतं. एकदा तर ती बाई चक्क इथं येऊन माझ्याशी भांडली. हो बाई, तुमच्या पोराला समजावा, आमच्या पोरीच्या मागे लागलाय त्यो. हे बघा, माझा मुलगा कुठल्याही मुलीच्या मागे लागणार नाही. तुम्ही त्या विदिशाच्या कोणी आहात का? कोणी दिशा? म्या सोनूची मावशी. आणि तुमचा पोरगा आमच्या सोनूच्या माग पुढं करत असतोय सकाळ संध्याकाळ. हे बाई, तोंड सांभाळून बोल जरा. माझा मुलगा कसा ना मला चांगलं माहितीये. लई पुळका तुम्हाला पोराचा. तसं असेल ना तर मग समजावा की त्याला. आता झालं तेवढं पुरे. परत जर आमच्या सोनूच्या माग पुढं दिसला ना तर पोरीचा देव त्याला. हा किस्सा तुम्ही अक्षयला सांगितला? सांगितलंच आहे, पण तो म्हणाला तो जे काही करतोय त्या मुलीच्या भल्यासाठी करतोय, पण तिच्या मावशीला हे पटत नाहीये म्हणून. सोनू विषयी काही बोलला अक्षय? नाही. त्या मुलीची मावशी तुमच्याकडे आली, तुमच्या मुलाविषयी उद्धटपणे बोलली, पण तुम्ही तरीही हे प्रकरण इतकं लाईटली घेतलं? नाही साहेब, मी त्याला खूप समजावून सांगितलं होतं, पण तो मला म्हणाला होता की तू या भानगडीत लक्ष देऊ नकोस म्हणून. आणि हा, एकदा मी अक्षयला फोनवर बोलताना ऐकलं होतं, काहीतरी समीर का काहीतरी नाव घेत होता तो. तो म्हणत होता की समीर खूप श्रीमंत आहे, त्यामुळे तो सोनूच्या घरच्यांना गप्पा बसवतोय. पुढचं मी काय नीट ऐकलं नाही हो सर. सर, अक्षयचा PM रिपोर्ट. सकाळी 5:30 ते 6:30च्या दरम्यान अक्षयचा रक्तस्राव होऊन मृत्यू झालाय. डोक्यात 2 ठिकाणी भारी तीक्ष्ण वस्तूने वार करण्यात आले. एवढ्या सकाळी सकाळी त्याच्यावर कोणीतरी हल्ला केलाय म्हणजे? चोरीचा मोटिव्ह तर नसेल सर, कारण का अटॅक करणाऱ्याने त्याचा मोबाईल तरी चोरला असता. म्हणजे अटॅक करणाऱ्याला माहित असावं अक्षय एक्सरसाइज साठी कधी बाहेर पडतो, कुठे जातो, राईट? सर, अक्षयचे कॉल डिटेल्स, विदिशाने जी आपल्याला धमकीवाली घटना सांगितली होती त्याचा टायमिंग मी यात मॅच केले. कॉलर ॲपवर तो नंबर निलेश भोईर या नावाने सेव्ह आहे. या निलेश भोईरचे डिटेल्स काढा. येस सर. आणखीन कुठला नंबर सस्पिशियस वाटला? सर, एक नंबर आहे जो अक्षयच्या आउटगोईंग कॉलमध्ये दाखवतोय. कोणाचा नंबर आहे? गजबे नावाची कोणी व्यक्ती आहे. यांच्यात बऱ्याच वेळा बोलणं झालेलं दिसतंय, पण प्रत्येक वेळी कॉल ड्युरेशन 30-35 सेकंदाच्या वर नाहीये. म्हणजे हे फार बोलत नसणार. आणि या गजबेनी अक्षयला इन्कमिंग कॉल केलेले पण दिसत नाहीयेत. या गजबेचे पण डिटेल्स काढा. येस सर. मोहन गजबे? वय मीच. अक्षयचा आणि तुमचा काय संबंध आहे? अक्षय? काय विचारतोय मी? अक्षय तुम्हाला सारखा सारखा फोन का करायचा? मी सांगते साहेब, अक्षयला वाटत होतं की आमच्या सोनूसोबत काहीतरी चुकीचं घडतंय. आपण तसं खरंच घडत असतं तर आम्ही स्वतः नसतो का पोलिसात आलो. आम्हाला काय त्याची काळजी नाही वय. समीरला ओळखतं का? समीर? आता तो कोण? चुकीच्या माणसांना पाठीशी घालून तुम्ही स्वतःच नुकसान करून घेता. सोनूचं वय किती होतं? आता 17. आता 17ची असेल बघा. ती आली की तिला पोलीस स्टेशनला घेऊन या
आम्हाला तिला काही प्रश्न विचारायचे. वय आणतो. सर, निलेश भोईरचा पत्ता. सर, विदिशाने सांगितलं होतं की याच नंबरवरून अक्षयला धमकीचा कॉल आला होता. निलेश भोईर. हां बोला साहेब. सर अक्षय भोसलेला का मारलंस? अहो सर, मी फक्त त्याला ओळखतो. त्याच्या खुनाशी माझा काही एक संबंध नाहीये. संबंध नसताना धमकीचा फोन का केलास? अहो साहेब, अक्षय भोसलेने माझ्या विरोधात तक्रार केली होती. कोणाकडे? स्पोर्ट्स अकॅडमीच्या ऑफिसरकडे. का? ते मी काही खेळाडूंना हेल्थ सप्लिमेंट देतो ना. त्यात कंप्लेंट करण्यासारखं काय? तेच ना साहेब, यात कंप्लेंट करण्यासारखं काय आहे? पण त्याला वाटायचं की मी स्टेरॉइड्स देतोय, म्हणून त्यांनी कंप्लेंट केली होती. म्हणून तू त्याचा खून केलास? अहो नाही साहेब, अहो उलट 10-15 दिवसापूर्वी मी त्याची समजूत काढायला गेलो होतो. कसं आहे, तुझ्यासारख्या आदर्शवादी माणसाने 9 ते 5 नोकरी करावी. या स्पर्धा आणि कॉम्पिटिशनच्या भानगडीत पडू नकोस यार. मी कॉम्पीट करत आलोय आणि जिंकत आलोय. यापुढे कॉम्पीट करेन, पण त्यासाठी मला तुझ्या स्टेरॉइडची गरज नाहीये. अरे भाई, हे स्टेरॉइड नाही आहेत. अरे अरे खरं सांगतोय, हे आयुर्वेदिक गोष्टींपासून बनवलेलं चूर्ण आहे. अरे भाई, तू एकदा ट्राय तरी करून बघ. अरे मी खात्री देतो, तू कुठल्याही प्रकारे पकडला जाणार नाहीस. हे निलेश, हे बघ, मी आता फक्त अकॅडमीकडे कंप्लेंट केली आहे, आणि जर तू सुधारला नाहीस तर मला अजून वरच्या अधिकाऱ्यांकडे जावं लागेल. लक्षात ठेव. अक्षयचा मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता तू त्याला कॉल केला होता. त्याचं काय? हो साहेब, मी त्याची माफी मागायला त्याला कॉल केला होता. मी त्याला म्हटलं, हे बघ, तू काही गैरसमज करू नकोस. मी तुलाच काय तर कुणालाच सप्लिमेंट देणार नाही. आम्हाला कळलंय तो धमकीचा कॉल होता. आई शपथ सांगतो साहेब, मी अशा धमक्या वगैरे देत नाही साहेब. बघा टे, याच्या घराची झडती घ्या जरा. ओके सर. सर, आम्हाला तुमच्या मुलाची समीर निमकरची चौकशी करायची. परमिशन आहे का? अक्षय भोसले मर्डर केसमध्ये मेन सस्पेक्ट येतो. हे तुम्ही सांगताय हो. हे बघा, आम्ही त्याला कॉल करायचा खूप प्रयत्न केला. त्यांनी आमचा कॉल उचलला आणि रॉंग नंबर असं म्हणून ठेवून दिला बऱ्याच वेळा. समीरसाठी असे कॉल म्हणजे रॉंग नंबरच. मिस्टर निमकर, अक्षयचा खून तुमच्या मुलानंच केला असा मला डाऊट आहे. साहेब, त्यासाठी ना ठोस पुरावे सादर करावे लागतात. कळलं? या. पॉज करा. हां, या पार्टमध्ये झूम करा. कोण असेल ती व्यक्ती? पोलिसांच्या दृष्टीनं हा पहिला ठोस आणि सबळ पुरावा ठरेल का? ज्या अर्थी ती व्यक्ती त्याच वेळेला जॉगिंगसाठी बाहेर पडते, त्या अर्थी त्या व्यक्तीला निश्चित माहिती आहे की अक्षय सुद्धा त्याच वेळेला व्यायामासाठी बाहेर पडतो. म्हणजेच हा एक वेल प्लॅन्ड मर्डर होता. पण मग मारेकरी कोण होता? जे संशयित आहेत त्यांच्यापैकीच एक, की अजून कोणीतरी? याला ओळखतं का? हो साहेब, हा तर मिहीर आहे, अक्षयचा जिवलग मित्र. हा सुद्धा अक्षय सोबत व्यायाम करायला जायचा का? नाही, हे दोघं एका कॉलेजमध्ये होते. म्हणजे मिहीर, अक्षय आणि अजून 2 मित्र कॉलेजमध्ये असल्यापासूनच एकत्र राहत होते. त्यावेळेस मी इथे राहत नव्हते, त्यामुळे हे 4 जण एका फ्लॅटमध्ये भाडं शेअर करून राहायचे. पुढे अक्षयला नोकरी लागली. त्याच दरम्यान त्यांनी ठरवलं होतं की नॅशनलसाठी प्रॅक्टिस करायची. मग मी इकडे आले आणि मी आणि अक्षय मिळून या घरात राहायला लागलो. अक्षय मिहीरला शेवटचा कधी भेटला होता? 15 तारखेला रात्री. म्हणजे अक्षय बाबत जे घडलं त्याच्या आदल्या रात्री? हो, त्या रात्री तो मिहीर आणि त्याच्या 2 मित्रांना भेटायला गेला होता. कशासाठी? मिहीरचा वाढदिवस होता त्या दिवशी.
आणि तो अक्षयला खूप आग्रह करत होता पार्टीला ये म्हणून. मग अक्षय तिकडून आल्यानंतर तुमच्याशी काही बोलला? नाही, येऊन गुपचूप झोपला. त्या दिवशी तुझ्या बर्थडे पार्टीला नेमका काय घडलं? काय नाही सर, बर्थडे पार्टीजला होतं तेच जनरली, केक कटिंग, पिणं खाणं, दुसरं काही नाही सर. कुठे झाली पार्टी? ढाब्यावर सर. किती जण होतात? आम्ही 4 जण होतो सर. जे कॉलेजपासून जे मित्र आहेत माझे तेच आम्ही 4 जण होतो सर. अक्षयला काही टेन्शन होतं का? तसं तो काही बोलला? नाही सर, तो एकदम मजेत होता त्या दिवशी. इनफॅक्ट त्याची सिलेक्शनची प्रोसिजर चांगली चालली आहे हेही सांगितलं त्यांनी मला. बर्थडेचे फोटो बघू. सर फोटोज नाही काढले ॲक्च्युली. बर्थडेच्या एन्जॉयमेंटमध्ये एवढं सर्व लक्षात नाही राहिलं. कुठल्या धाब्यावर पार्टी झाली? हायवे धाबा सर. हो, आलं लक्षात. हो हो, कळवा मला. सर मिहिर खोटं बोलतो. कशावरून? सर धाबेवाल्याकडे गेल्यावर मला कळलं की तिकडे पार्टीमध्ये समीर सुद्धा होता. पण त्या ढाबेवाल्याचं कसं काय लक्षात? तो ओळखतो का समीरला? नाही सर, मिहिरने आपल्याला सांगितलं होतं की पार्टीमध्ये 4 जण होते आणि मालक म्हणाला की 5 जण होते. पण तो 5वा कोणीही असू शकतो ना, समीरच कशाला असायला पाहिजे? सर ढाबेवाला म्हणाला की 5वा मुलगा आल्यावर तिकडे मारामारी झाली. मला जरा डाऊट आला म्हणून मी समीरचा फोटो दाखवला, तर त्यांनी कन्फर्म केलं. त्यानंतर मी अक्षयचा फोटो दाखवला, त्यावर तो म्हणाला की समीर आणि अक्षय या दोघांमध्येच मारामारी झाली होती. अच्छा, म्हणजे अक्षयच्या हातावर जी जखम झाली होती ती या मारामारीमुळे. पण मिहिर काय बोलला नाही आपल्याला. तर मिहिर पण यात सामील असेल का? उचला त्याला. सर समीरला पण उचलू का? नाही, त्याला ताब्यात घेण्यापूर्वी आपल्याला त्याच्या वडिलांच्या तोंडावर सगळे पुरावे फेकायचे. मिहिर, याआधी तू आमच्याशी एकदा खोटं बोललेलं आहेस. यावेळी जर माहिती लपवलीस तर याद राख. सर मला माफ करा सर. मी तुम्हाला ना सगळं खरं सांगतो सर. पण प्लीज, मी तुम्हाला हे सगळं सांगितलंय समीरला कळता कामा नाही. बोल. सर त्या दिवशीच्या पार्टीचं बिल समीर भरणार होता. यात समीरचा काय संबंध? सर आम्ही ज्या फ्लॅटवर भाड्याने राहत होतो ना, तो समीरच्या बाबांचा होता. समीर यायचा कधी कधी रूमवर. एकदा समीरच्या हातून एका लहान मुलीच्या बाबतीत चूक झाली होती आणि ते अक्षयला माहिती होतं सर. तो त्या केसमध्ये समीरच्या अगेन्स्ट होता. एक मिनिट. लहान मुलीच्या बाबतीत म्हणजे तू सोनूविषयी बोलतोय? हो सर. ॲक्च्युली समीरने आम्हाला पैसे दिले होते. समीर पार्टीला येऊन अक्षयची समजूत काढणार होता. सर आम्ही पण त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अक्षय काय केलं ऐकत नव्हता. तो समीरच्या अगेन्स्ट कंप्लेंट करणार होता सर, पण सोनूच्या घरच्यांचा तिला प्रेशर असल्यामुळे तो काही करू शकत नव्हता. पण अक्षयला खात्री होती सर की तो एक दिवशी हे सगळं उघडकीस आणेल म्हणून. सर नाईलाज म्हणून मला तिकडे समीरला बोलवायला लागलं. सर समीर आला आणि समीरने त्याला धमकी दिली की बघ तुला उद्या सकाळपर्यंतचा टाइम देतो, नाहीतर. मिस्टर संजय निमकर यावेळी पुरावे घेऊन आलोय. 15 जुलैला रात्री 10 वाजता समीर आणि अक्षय एका ढाब्यावर पार्टी करत होते. योगायोग असू शकतो तो. समीरने अक्षयला धमकी पण दिली, त्यांच्या मित्रांनीच सांगितलं. साहेब याला ना ठोस पुरावा असं म्हटलं जात नाही. हा नाही म्हणजे उद्या उठून माझ्या मुलाबद्दल कोणी काही बडबड करेल म्हणून का तुम्ही त्याला पकडायला याल? समीरची कॉल रेकॉर्ड्स आणि बँक स्टेटमेंट आहेत आमच्याकडे. अक्षयचा खून झाला त्याच्या आदल्या दिवशी समीरनं बँकेतून 50,000 रुपये काढले होते. साहेब कसं आहे, त्याने बँकेतून किती पैसे काढायचे हा त्याचा लुकआउट आहे. मुन्ना नावाच्या हिस्ट्री शीटरशी गप्पा मारल्यात तुमच्या मुलांना. हे बघा रेकॉर्ड्स आहेत आमच्याकडे. आता एका गुंडाशी गप्पा मारणं हा पण त्याचाच लुकआउट आहे का? समीर! सर सिरियसली मी काहीच नाही केलं सर. मग आम्हाला बघून पळून का जात होता? सर पोलिसांची सगळ्यांनाच भीती वाटते ना. सगळ्यांना नाही, गुन्हेगारांना वाटते. बोल, अक्षयला मारण्याची सुपारी दिली होती ना मुन्नाला तू? नाही
मी खरंच सांगतो, तो अक्षय ना खूप मोठा ज्वेलर होता. तो सोनूला पैसे देऊन तिच्याशी फिजिकल व्हायचा. तुला काय माहित? प्रूफ आहे ना सर. तो एकाच वेळी सोनू आणि विदिशा दोघींना मॅनेज करत होता. त्यांची कुंडली मांडायला नाही सांगितलं तुला? तुझं बोल. कितीची सुपारी दिली होती? मुन्नाला पैसे दिले होते, पण ते मॅटर नव्हतं सर. मग कोणतं मॅटर होतं? साहेब ते मॅटर आहे ना, ऍक्च्युली एका जमिनीचं डील होतं. ते मी हँडल करत होतो. अक्षयला मी खरंच नाही मारलं साहेब. नाही मारलं. मुन्ना ताब्यात येऊ दे, मग कळेल सगळं. साहब साहब मारो मत साहब, सच बताता हूँ साहब, माँ कसम साहब मारो मत साहब. वो क्या है, जो मैटर था ना वो संजय निमकर साहब का मैटर था. मैटर छोटा था इसलिए उन्होंने वो समीर भाई को दिया था हैंडल करने के वास्ते. 16 जुलैला सकाळी 5:30 ते 6:30च्या दरम्यान कुठे होतास? 16 तारीख, हाँ वो मैं मानिकपुर निकल चुका था साहब, वो दूसरे पार्टी को धमकाने के वास्ते. खबर पक्की आहे ना शिंदे? हो सर, आपल्या नेहमीच्या खबरीनेच दिली. त्यांनी फोटो पण सेंड केले. हा बघा. मॅडम, आम्हाला एका पेशंटचे डिटेल्स हवे. ओके सर. पेशंटचं नाव आहे सोनू कांबळे. सर, त्या पेशंट थोड्या वेळपूर्वीच डिस्चार्ज घेऊन गेले आहेत. तिनं इथं अबॉर्शन करून घेतलं? हो सर. त्यांच्या बरोबर कोण होतं? सर, त्यांच्या मावशी. त्या मावशींनी कन्सेंट फॉर्मवर सही वगैरे दिली असेल ना? नाही सर, सही नाही दिली, पण त्या बाईचा थंब आम्ही घेतलाय. 1 मिनिट. 18 वर्षाखालील मुलींना जर अबॉर्शन करून घ्यायचं असेल तर कायद्यानं त्यांच्या पालकांची परवानगी लागते, माहिती ना तुम्हाला? सर, पण सोनू तर मायनर नव्हती. व्हॉट यू मीन? सर, हे बघा तिचे डॉक्युमेंट्स आहेत. सोनू कालच 18 वर्षांची झाली आहे. ती किती महिन्याची प्रेग्नंट होती? सर, 2 महिन्यांची प्रेग्नेंट होती. ते फिटस आम्हाला हवंय. सर, आमच्या मॅडम आत्ताच राऊंडवर गेलेत. तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, ते येतीलच. ठीक आहे, आम्ही वेट करतो इकडे. शिंदे, हे काम त्या अक्षयनीच केलंय का? जरा चेक करायला. येस सर. हो साहेब, काय वाटेल ते काय बोलताय आमच्या सोनू बद्दल तुम्ही? सोनू, कुणालाही न घाबरता सांग, कुणी केलंय सगळं? कुणी केलंय सगळं? सोनू, तू जर आम्हाला त्याचं नाव सांगितलं नाहीस तर आम्ही त्याला शिक्षा कशी देणार? अक्षयने केलंय सगळं. झाली आता तरी खात्री पटली ना हो तुमची? आता तरी आम्हाला आमची रोजची कामं करू द्या साहेब. आम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हे शहर सोडून जायचं नाही. सोनू, तू आमच्याशी खोटं का बोललीस? आम्हाला कळलंय ते मूल अक्षयचं नव्हतं. काय? अहो, काही काय बोलताय साहेब? सोनू, अगं कुणाचं पाप होतं तुझ्या पोटात? मी सांगतो, हे ते समीरचंच काम असणार. अगं, तो नाही का सारखा सारखा सांगायचा की हे पाप अक्षयचंच आहे, अक्षयचंच आहे म्हणून? त्या हरामखोराचंच हे काम आहे. नाही, ते मूल समीरचंही नव्हतं. सोनू, अक्षयनं तुझ्यासाठी काय काय नाही केलं सांग? तुला मदत करण्यासाठी धडपडत होता तो. त्यात जीव गेला त्याचा. त्याचा काही फायदा होता त्यात? काहीच नाही, पण तरीही तो करत होता. आणि तू त्याच्या नावानं आम्हाला खोटंच सांगितलंस. अक्षय मेला तरीही तू त्याला बदनाम केलंस. कशासाठी? कोणासाठी खोटं बोलतीयस? खरं सांग सोनू,
कोणी केलंय सगळं? ए सोनू हे काय करतेस तू सरला नाही 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 नाही. अगं ही खोटं बोलते ही खोटं. साहेब साहेब अहो साहेब मी नाही का साहेब 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 नको. साहेब साहेब चुकी झाली. साहेब सोनू जेव्हा लहान होती तेव्हा तिचे आई बाबा ऍक्सिडेंटमध्ये गेले. तिला लहानाचं मोठं आम्हीच केलं. मग सोनू तरुण होत चालली होती. माझी बी सारखी नजर तिच्यावर असायची. सरला 2 महिन्यापूर्वी तिच्या माहेरी गेलती. घरात आम्ही दोघच होतो. मला बी राहवलं नाही आणि मग मी साहेब साहेब आणि ही गोष्ट अक्षयला समजली म्हणून त्याला मारलंस तू? नाही नाही साहेब नाही साहेब साहेब सोनू ज्या घरात धुणं भांड करायची ना तिथं अक्षय आणि त्याचे मित्र बी राहायचे. त्या समीर निमकरने तिच्यावर जबरदस्ती बी केली ती. आम्ही पोलिसात बी जाणार होतो पण त्याच्या बापाने आम्हाला 1 लाख रुपये दिले तोंड बंद ठेवायला. पण हा अक्षय आमच्या सोनूच्या सारखं मागे लागायला. पण सोनू 18 वर्षाची झाली की ती सगळं बोलायला मोकळी होईल याचीच भीती आम्हाला होती आणि त्या अक्षयची बी तिला साथ होती. त्यामुळे दोघांनी मिळून त्या समीर निमकर विषयी तुम्हाला सांगितलं असतं आणि त्याच्या बापाला कळलं असतं तर त्या बापाने आमची काय हालत केली असती तुम्ही समजू शकता साहेब. मला अक्षयच्या व्यायामाबद्दल माहिती होतं. तो जिथं व्यायाम करायचा तिथे वर्दळ कमी असायची म्हणून त्या दिवशी तो यायच्या पहिलाच मी तिथे जाऊन लपलो. संधी बघितली आणि त्याच्या डोक्यावर वार केला. तिथून मी पळून गेलो. बिचारा अक्षय आणि तेवढीच बिचारी सोनू एका कटू सत्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला म्हणून अक्षयचा आवाज कायमचाच बंद करण्यात आला. उपकरांखाली दबल्या गेलेल्या सोनूला तर आवाज देखील उठवता आला नाही. अक्षयनं इथून विचार करण्याऐवजी जर इथून विचार केला असता तर त्याचा जीव वाचला असता आणि सोनूला सुद्धा त्याला न्याय मिळवून देता आला असता. एखाद्या प्रॉब्लेमकडे रॅशनली कसं बघायचं आणि एखाद्या प्रॉब्लेमकडे इमोशनली कसं बघायचं हे सुद्धा माणसाला ठरवता आलं पाहिजे. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन केससह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.